जय शिवराय, जय भीम. मी संदीप पाटील नाशिकवरून बोलतोय. आज एका मोठ्या रॉबरीचा खुलासा करतोय. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी. 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले. त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या. ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते. त्या आरोपी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या किशोर सावळा यांना व्हॉट्सअप कॉल करत ते 400 करोडच्या बदल्यात नवीन नोटा 100 करोड रुपयाची मागणी केली. तर त्या आरोपी जे होते ते किशोर सावळाला 100 कोटीची मागणी हे माझ्या नावाने करत होते. म्हणजे किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत सांगत होते की मी संदीप पाटील आहे, हे तुमचे कंटेनर 400 करोडचे मी लुटले आहे. तुम्हाला हे तुमचे जुन्या नोटा 400 करोड पाहिजे असल्यास तुम्ही मला नवीन नोटा 100 करोड रुपये द्या. त्यावेळी त्या आरोपी काही दिवस फक्त किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत 100 कोटीची मागणी करत होते व त्याला किशोर सावळाला माझा फोटोही त्यांनी व्हॉट्सअपला पाठवला व त्यांना बोलले की मी संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील इगतपुरी तालुक्यात राहतो, तुम्ही माझी इगतपुरी तालुक्यात माहिती घेऊ शकता. त्यानंतर अनेक दिवस किशोर सावळाला माझ्या नावाने 100 कोटीची मागणी करत असताना ते आरोपी समोर येत नव्हते, फक्त व्हॉट्सअप कॉलवर किशोर सावळाशी बोलत होते. मग किशोर सावळा याने माझे फोटो इगतपुरी तालुक्यात व नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरवत माझी माहिती घेतली व किशोर सावळा यांचा जवळचा माणूस जो पोलीस खात्यात आहे जयेश कदम यांनी मला 20 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस व्हॉट्सअप कॉल करत माझी पूर्ण माहिती घेत मला काही प्रश्न विचारत की तुझ्या नावाची तक्रार आलेली आहे, तुझी आम्हाला चौकशी करत आहे, तू आम्हाला उद्याच्या उद्या घोटी येथे भेटायला ये. मग त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी त्यांना म्हटलो मी परवा तुम्हाला भेटायला येतो. मग मी 22 तारखेला त्यांना भेटायला घोटीला गेलो असता त्यांनी मला बळजबरी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का, तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं. मग विशाल नायडूकडे असलेली बंदूक ती विशाल नायडूंनी काढत माझ्या कानावर लावली व मला बोलले की आमचे शेटचे 400 करोड रुपये तू आताच्या आता देऊन टाक, कारण की तूच भाऊ पाटील आहे, तुझाच फोटो आम्हाला आला आहे, तुझ्याच नावाने आम्हाला फोन येत आहे, आमचे शेटचे 400 करोड रुपये तू देऊन टाक. तुला मी तपास सुरू आहे. तपास सुरू असताना मी अधिकृत आज रोजी आपल्याला सांगू शकणार नाही, पण तपास सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पडताळतोय आणि सत्य समोर येऊन. सर, किती पैशाचं होते असे काही समजलं जात आहे, काय तपासात समोर येते? आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते आणि ते कंटेनर भाऊ पाटीलने लुटले आणि भाऊ पाटीलने लुटले म्हणून त्याला अपहरण केलं आणि ते पैसे देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. आता काय तपासात काय प्राथमिक अंदाज येतो? काय तपास सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॅक्ट्स व्हेरीफाय आम्ही करतो आहे. तर जोपर्यंत संपूर्ण आम्ही कोणत्या निकषावर पोहोचत नाही तोपर्यंत आज रोजी मी काही सांगू शकत नाही, पण तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरच याच्या कन्क्लुजनवर पोहोचू. अजून किती आरोपी निष्पन्न होत आहेत किंवा अजून 2 आरोपी किशोर सावला आणि अजर असे 2 आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्या मागावर आहोत, ते मिळतील. या प्रकरणामध्ये टोटल 7 आरोपी आहेत. हो. ओके सर, धन्यवाद.